रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं आज मी खूप सुंदर, चांगला आणि गुड फ्लॅट आहे आणि चांगल्या रेटमध्ये पण असणारा हा फ्लॅट आहे. फ्लॅटचं लोकेशन जर तुम्ही बघितलं तर ज्युपिटर हॉस्पिटलला लागून विवेना मॉलला लागून किंवा भविष्यात येणाऱ्या मेट्रो स्टेशनला लागून एक वसंत लॉन्ज नावाचं खरं एक कॉम्प्लेक्स आहे, जे साधारणतः 12 वर्ष जुनं असणार आहे. आणि त्याच वसंत लॉन्जमध्ये एक विदेशात राहणारे व्यक्ती आहेत, त्यांचं हे घर आहे. त्या घरामध्ये खरं साफसफाईची, पेंटिंगची ती नक्कीच गरज असणार आहे, फर्निचर वर्कची गरज असणार आहे. पण तिथेच एक चांगल्या रेटला खरं हा फ्लॅट आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यात TDSचा पार्ट असणार आहे. आणि अशाच ठिकाणी विथ बाल्कनी जवळजवळ 830 बाल्कनी धरून 830 कार्पेटचा फ्लॅट बाकी तुम्हाला नक्की मिळणार आहे. कारण की फ्लॅट जर तुम्ही बघितलं तर खरं लोकेशन वाईज खूप सुंदर, ठाणा स्टेशनपासून जवळ आहे, मुंबई नाशिक रोडपासून जवळ आहे आणि सगळ्याच गोष्टींचा जर विचार केला तर त्यानुसार हा फ्लॅट आहे. फ्लॅट बाकी प्रशस्त मात्र नक्की आहे, मोठं मात्र नक्की आहे. सिलिंग हाईट वाईज जरी विचार केला तर खरं सिलिंग हाईट पण त्याची खूप मोठी नक्की असणार आहे. आणि जर तुम्ही बघितलं तर हे जे घर आहे, हे घर बाहेर जाताना तसं जर बघितलं नॉर्थला आहे. समोर जर तुम्ही बघितलं 2 घरं आहेत, ह्या साईडला पण 2 घरं आहेत, 3 लिफ्ट आहेत, 1, 2 आणि 3 आणि 4 घरांच्या मध्ये असणारं हे एवढं मोठं अंतर बाकी तुम्हाला मस्त आणि चांगलं नक्की मिळतं. ज्यावेळेला घराच्या आतमध्ये आपण एंटर करतो त्यावेळेला हे जे मालक आहेत, ह्या मालकांनी ऑलरेडी सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं सेफ्टी डोअर ऑलरेडी बनवलेलं आहे. आणि सेफ्टी डोअरच्या आतमध्ये जर घुसलो तर तुम्हाला एवढी मोठी जागा अशी मिळते. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर मात्र तुम्हाला जाणवेल की खरोखर मोठा हॉल नक्की आहे. इथे क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी आहे. हे बाकी तुमचं डायनिंगचं कार्यक्रम इथे होऊ शकतो. आणि डायनिंगच्या नंतर जर तुम्ही इकडे बघितलं तर इथे मात्र तुम्हाला मोठा आणि चांगला हॉल हा जाणवतो की खरोखर खूप मोठा हॉल नक्की असणार आहे. आणि नंतर जर आपण इथे पुढे आलो तर पुढे आल्यानंतर तुम्हाला इथे सुंदर आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी दिली गेलेली आहे. आणि बाल्कनीतनं बाकी तुम्ही बघितलं तर तुम्हाला सेट ॲव्हलॉनची जी तयार झालेली बिल्डिंग आहे ती दिसते. त्याच्यानंतर लोढाचं जे ऑफिस आहे तिथे आय टीचं ते तुम्हाला दिसतंय. तिथून TCSची कंपनी जवळ आहे. घरातनंच नाशिक मुंबई रोडला गाड्या पळणाऱ्या जाणाऱ्या येणाऱ्या तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसतात. आणि इथे गेटच्या इथं बाहेर गेलं की तुम्हाला न्यू हॉरायझन शाळा आहे. त्याच्यानंतर तुमचं मेट्रो स्टेशन येणार आहे ते जवळ आहे. तर अशाच ह्या मोक्याच्या ठिकाणी हा फ्लॅट आहे. खूप मंडळी अशा पद्धतीचं घर शोधतात, तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी एक चांगला आणि उत्तम पर्याय हा फ्लॅट असू शकतो. पुढे आल्यानंतर मात्र जर आपण आलो तर इथे तुम्हाला एक चांगलं मोठं किचन मिळतं, जे तुमचं ह्या साईडला फ्रीज म्हणा ह्या सगळ्या गोष्टी सेट होतील. क्रॉस व्हेंटिलेशनला इकडे खिडकी मिळेल. आणि इथे बघितलं तर परत एक किचन आणि गॅसची पाईपलाईन वगैरे सगळ्या आलेल्या आहेत. ह्या फ्लॅटसोबत एक कार पार्किंग आपल्याला ओपन मिळणार आहे. मेंटेनन्सचा जर आपण विचार केला तर साधारणतः 6,000 रुपये मेंटेनन्स बाकी ह्या सोसायटीचा नक्की असणार आहे. ॲम्युनिटीज सगळ्या आहेत, स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम सगळं असणार आहे. आणि नंतर इथे आला तर इथे तुम्हाला एक कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट मिळतं, जे अशा पद्धतीचं आंघोळीसाठी वेगळं किंवा बाकी सगळ्या गोष्टींसाठी वेगळं असं इकडं तुम्हाला ह्या साईडला पण मिळतं. जर तुम्ही ह्याच्यामधला पॅसेज जरी बघितलं तर जाणवेल की बाबा खरोखर खूप मोठी जागा ही पण उपलब्ध असणार आहे. नंतर जर आपण पुढे आलो तर तुम्हाला एक कॉमन बेडरूम मिळतो. आणि कॉमन बेडरूमची साईज बाकी 1 नंबर आहे, कारण की साईज खूप मोठी नक्की तुम्हाला जाणवते. आणि परत एक खिडकी अशा पद्धतीची दिली गेलेली आहे, ज्या खिडकीतनं तुम्ही बघितलं तर ठाणा म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पार्किंग आणि सेट ॲव्हलॉन नावाचं जे प्रोडक्ट तयार झालेलं आहे ते प्रोडक्ट तुम्हाला तुमच्या घरामधनं दिसते. लोकेशन वाईजच हा फ्लॅट खूप चांगला आहे, कन्स्ट्रक्शन वाईज पण चांगला आहे. इथे जर तुम्ही बघितलं तर परत तुम्हाला इथे कपाटासाठी एक मोठी आणि चांगल्या पद्धतीची खरं जागा दिली गेलेली असणार आहे. बेडरूमची साईज तुम्हाला जाणवेल की हा बाबा खरोखर कॉमन बेडरूम आहे, पण त्याची साईज बाकी खूप मोठी आहे. हे तुम्हाला घर बघितल्यानंतर मात्र नक्की लक्षात येईलच, कारण की त्या पद्धतीचं इकडं कारभार आहे. आणि जस्ट याच्या अपोजिटला पण आपण आलो तर इथे त्यांनी आता हे अडगळीचं सामान त्यांनी विदेशात जायच्या अगोदर जे काही टाकून दिलेलं आहे, त्याच्यामुळे हे खरं इथे असं सामान आहे. पण इथे तुमचं थोडक्यात मला सांगायचे की तुमचं इथं ड्राय बाल्कनीचा स्पेस दिला गेलेला आहे, जिथे तुमचे कपड्यांचे जे काही विषय असतील ते इथं अशा पद्धतीने तुमचे होऊन जातील. आणि नंतर जर बाहेर आल्यानंतर परत तुम्हाला एक मोठा बेडरूम असणार आहे, ज्याच्यात वुडन फ्लोरिंग केलेलं आहे. वुडन ठेवायचं तर ठेवा, काढायचं तर काढा, तुमच्या मनावर आहे. पण वुडन फ्लोरिंग आता सध्या तरी ज्यावेळेला एंटर करतो त्यावेळेला इमिडिएटली तुम्हाला इथे एक मोठं आणि चांगलं प्रशस्त असं वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट बाकी खूप मोठं आणि चांगलं नक्की मिळतं. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडे मिळेल. आणि नंतर जेव्हा आपण याच्या बाहेर येणार आहोत, कपाट तुमचं ह्या एका साईडला येईल, म्हणजे कपाटाची पण वेगळी जागा तुम्हाला इथं दिली गेलेली आहे. जे कपाट तुम्ही किती मोठं बनवलं तरी चालेल. आणि मग बाकी तुमचा हा शेवट राहिलेला तुमचा फक्त बेडरूम असणार. आणि ह्या बेडरूमला जर तुम्ही बघितलं तर इकडनं क्रॉस व्हेंटिलेशनसाठी खिडकी
खिडकीच नाही, तुमच्या विंडोमधनं जर बघितलं तर मेट्रो स्टेशनच दिसते. म्हणजे तुम्ही 2 मिनिटाच्या अंतरावरती मेट्रो स्टेशन आहे, तुम्ही 2 मिनिटात मेट्रो स्टेशनला पोहोचू शकता असं तुमच्या ह्या क्रॉस व्हेंटिलेशनच्या खिडकीमधनं दिसते. गार्डन तुम्हाला इथून दिसते. तर अशा पद्धतीचं खरं हे आहे. आणि नंतर इकडे परत आला तर इथं पण एक आपल्याला क्रॉस व्हेंटिलेशनसाठी चांगल्या पद्धतीची खिडकी दिली आहे, ज्याच्यात तुमच्या घरामध्ये डायरेक्ट नारळाचं नाही, एक दुसरं झाड आहे, शोचं झाड आहे, ते शोचं झाड डायरेक्ट आपल्या घरापर्यंतच आलं आहे. अशा पद्धतीचं तुम्हाला इकडनं असं वातावरण, असं ऊन म्हणा, वारं म्हणा, हे सगळं उजेड म्हणा, या सगळ्या गोष्टी बाकी तुम्हाला तुमच्या घरामध्ये प्रॉपरली नीटनेटक्या नक्की मिळतात. अशा पद्धतीचा हा विथ OCCC सोसायटी झालेला फ्लॅट आहे. कोणत्या बँकेकडनं लोनचा जरी आपण विचार केला तर आपल्याला लोन वगैरे त्या सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. हा, पण याच्यात घरात पेंटिंगची गरज आहे, फर्निचर बनवण्याची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी, साफस्वच्छतेची गरज आहे, त्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मग मात्र एक नंबर हे घर होऊन जाईल. राहिला प्रश्न किमतीचा, तर हे मालक विदेशात आहेत. त्यांनी सांगितलं 1.58 म्हणजे 1,58,00,000 रुपीज ह्याची किंमत मात्र असणार आहे. म्हणजे त्या पद्धतीचं हे घर आहे. त्याच्यात पण आपण अजून कमी करणार आहे. आपलं लोन सँक्शन, पैशाचे टर्म्स कंडिशन काय सगळ्या एकदा क्लिअर झालं का मग त्याच्यात मात्र आपल्याला कमी करता येणार आहे. जर कोणी मंडळी अशा लोकेशनला अशा पद्धतीनं ह्या बजेट वाईज जर बघितलं तर खरोखर चांगल्या बजेटचा फ्लॅटही हा नक्की आहे. तर जर कोणाला अशा बजेटमध्ये हे घर घ्यायचं असेल तर आम्हाला फोन करा. हा घर दाखवण्यात तुम्हाला नक्की येईल आणि त्याच्यानंतर मात्र आपण डील मग व्यवस्थित सुव्यवस्थित तुम्हाला करून देण्याचा आपण नक्की प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं आम्ही रोज दाखवतोय, जेणेकरून कोणाच्या स्वप्नातलं घर किंवा कोणाचं बजेटचं घर किंवा कोणाचं कार्पेटचं घर किंवा कोणी बिल्डिंग वाईज घर किंवा अशा काहीतरी कुठंतरी कोणाला तरी क्लिक झालं तर फोन करा. हा फ्लॅट आम्ही तुम्हाला नक्की दाखवू. आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी, जे नवीन लोक आहेत त्यांनी सबस्क्रायबर्स करा. जास्तीत जास्त सबस्क्रायबर्स केल्यानं मला पण बरं वाटेल आणि तेवढं जास्तीत जास्त लोकांनी व्ह्यू पण करा, शेअर करा, कमेंट्स करा. ते करत राहिलं तर मग मला पण असं वाटतं की हा माझं काम तुमच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचतं आहे. याच्या मागचं एवढंच कारण आहे. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.